माझ्या समोर हिला सुनबाई हाक मारायच्या. OMG. मी डिवोर्स घेणार होते, सो माझे काही पर्सनल प्रॉब्लेम्स होते आणि मी दोघींनाही फोन केला की मला भेटायचंय, बोलायचंय जरा. या दोघी आधी माझ्या सासूबाईंच्या मैत्रिणी आणि Oh. मग माझ्या मैत्रिणी झाल्या. मी लग्न नाही केलंय ना, मला बॉयफ्रेंड हस्बंड नाहीये म्हणून नाहीये. इट्स नॉट लुकिंग म्हणजे कुठे 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 नाही ब्लॅकच पण एवढ्या गर्ल्स ऐका ना, झालंय का तुमचं? रेडी आहात का? आम्ही कधीच रेडी आहोत. ओके, मग आपण सुरू करू शकतो आता. प्लीज. ओके, काय असतं ना की 3 मैत्रिणी एकत्र असल्या की चौथ्या व्यक्तीची तशी तर काही गरज नसते, पण आज मी आहे. वेलकम टू आपली यारी. ऍक्च्युली येस, वेलकम टू आपली यारी. सो आपली यारीच्या पुढच्या भागात माझ्यासोबत या 3 गोड मैत्रिणी आहेत. तो सुलेखा तळवळकर, अमृता संत आणि पूजा नायक. तुम्हा तिघींचंही लोकमत फिल्मीमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. बरं, सर्वात आधी कशा आहात? मस्त मस्त टकाटक. दिसताय पण अगदी मस्त. खूपच हेल्दी आहे. बरं, तुम्हाला माहितीये का, माझ्यासहित बऱ्याच जणांसाठी जे सरप्राईज होतं की तुम्ही तिघी एकमेकींच्या इतक्या बेस्टीज आहात. मला खरंच माहिती नव्हतं आहे. जेव्हा तुम्हाला विचारलं ना की तुमच्या बेस्ट फ्रेंड्स कोण, तेव्हा आम्हाला कळलं की या दोघी तुमच्या बेस्ट फ्रेंड्स आहेत. सो कधीपासून सुरू आहे हे सगळं? खरं तर आमच्याकडे बघितल्यावरच कळतं, हिंग पुस्तक तलवार छत्री वगैरे असं एक काहीतरी कॉम्बिनेशन आहे. आमचे स्वभाव कम्प्लिटली वेगळे आहेत तिघींचे. आणि म्हणजे आमचं दिसण्यासकट, राहणीमान, स्वभाव सगळं 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 वेगळं आहे. ही तर पंजाबी आहे, अर्धी पंजाबी आहे. पण मला हे खरंच माहिती नव्हतं तुम्ही पंजाबी आहात. तिची आई पंजाबी आहे Okay. आणि वडील ब्राह्मण आहेत. सो मैत्री जवळपास 20 वर्ष झाली असतील तिघींनाही. सहज. हो हो, जास्तीच पण कमी नाही. हो, आरामात. पण मला ऐकायला आवडेल की पहिल्यांदा कधी भेटला होतात आणि ती 20 वर्षांपूर्वीची भेट आठवती आज? मला असं वाटतंय की आम्ही वेगळ्या वेगळ्या भेटलो होतो आणि त्याच्यानंतर मग कधी तिघी एकत्र म्हणजे आमची मैत्री झाली आणि एकत्र भेटायला लागलो. ते असं असं धुरकट आता ते सगळं झालेलं आहे, पण ग्रॅज्युअली झालं सगळं. म्हणजे असा दिवस नाही आठवत आहे मला. अमरू कधी भेटली ते आठवतंय अगदी स्पष्ट. अभिलाषा चं ऑडिशन चालू होतं. अस्मिता चित्र ची अभिलाषा नावाची एक सिरियल होती, त्यासाठी अदिती सारंगधरनी तुझं नाव सजेस्ट केलं होतं. आणि तेव्हा आमचा टेरेस फ्लॅट होता आणि तिथे टेरेसवरती सगळे ऑडिशन्स ठेवले होते. आणि तेव्हा ही एक छोटीशी मुलगी आली, कुरळ्या केसांची, आणि असं गळ्यात शबनम वगैरे होती, आठवते मला. आणि मला तिला बघितल्यावर ते असं वाटलं की कसली गोड आहे, माझ्या आर्यासाठी अशीच सून पाहिजे. म्हणजे बायको माझ्यासाठी सून, असं पण सून म्हणून. पण मला असं झालं माहिती. आणि त्याच्यानंतर मग मला तिचं वय कळलं वगैरे, नाहीतर ती एवढीशीच आहे आमच्यासाठी. पण तेव्हा म्हणजे दॅट डे इट सेल्फ आय थिंक वी क्लिक्ड, है ना? वी फेल इन लव्ह. या वी फेल इन लव्ह. आणि पूजाची आणि माझी ओळख अनुपमाला झाली, हो ना? अनुपमा सिरियल करत होतो आपण, आणि ती सुद्धा अस्मिता चित्रेचीच. आणि त्याच्यानंतर हळूहळू हळू करून इथपर्यंत आलोय आणि आता आम्ही तिघी इनसेपरेबल आहोत. सो एक कॉमन दुवा म्हटलं तर स्मिता तळवलकर, स्मिताताई. आमची पण मैत्री तशी स्मिताताईंमुळे आणि तुमच्यामुळे, कारण तुम्ही दोघी आधी भेटलात. सो मैत्रिणीची मैत्रीण हॅज टू बी मैत्रीण, म्हणजे प्रश्न और मैत्रिणीचा दुश्मन आपला दुश्मन. ही सामंजस्य बाळगणारी एक बाई आहे आमच्यात, जी आम्हाला नॉर्मल घालते. आणि आम्ही दोघे वेडे आहोत कम्प्लीट. ही मला पूजा भेटली गोष्ट एका लग्नाचीच्या सेटवर. उर्मिलाच्या बहिणीचं मी कॅरेक्टर करत होते आणि तू जावेचं.
ते पण स्मिताताईंचं प्रोडक्शन होतं. सो येस, डेफिनेटली क्रेडिट गोज टू स्मिताताई. खरंच. आणि गंमत सांगायची तर या दोघी आधी माझ्या सासूबाईंच्या मैत्रिणी आणि मग माझ्या मैत्रिणी झाल्या. हो, म्हणजे हे खूपच वेगळं कॉम्बिनेशन आहे की सासूबाईंच्या मैत्रिणी आपल्या मैत्रिणी. पण माझा जो मित्र परिवार आहे ना सगळाच, तो म्हणजे त्यांच्याचमुळे झालेला आहे. कारण आमच्या घरात म्हणजे आमचं घर भरलेलं असायचं कायम. म्हणजे मला जरा टापटीप राहायची जी सवय आहे ती खरं तर ह्याच्यामुळे की सकाळी उठल्यानंतरच असा आवाज असायचा घरामध्ये की खूप लोक आहेत, कोणी मीटिंगसाठी आहेत, कोणी प्रोडक्शनच्या मीटिंग्स चालू आहेत, कोणी आर्टिस्ट येत आहेत, एका ठिकाणी ऑडिशन्स चालू आहेत. सो त्याच्यामुळे ना सकाळी उठल्यानंतर व्यवस्थित तयार व्हायचं आणि प्रेझेंटेबल राहायचं सगळ्यांच्या समोर. कधी कोण येईल घरात काही सांगता येत नाही. सो त्याच्यामुळे ती एक सवय सुद्धा लागली. एका टेलिसोपची हिरोईन जशी असते एकदम रेडी होते. पण ती मला फार आवडते सवय, बिकॉज इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की किती छान दिसता तुम्ही. स्वतःला पण बरं वाटतं आणि डेफिनेटली लोकांनाही बरं वाटतं. ऑफकोर्स मलाही खूप आवडतं, मला फक्त बघायला आवडतं. मी अशी अजिबात नाहीये. सेम, मी तुमच्या टीम मध्ये. आणि माझं मूड प्रमाणे, मूड असेल तर छान, नाही तर नाही. ओके. कोणत्याही ग्रुपमध्ये ना सुरुवातीला भरपूर लोक असतात, म्हणजे भरपूर ट्रिप्स होतात, पण हळूहळू जशी वर्ष पुढे सरकतात ना मोजकेच लोक राहतात. सो तुमच्या ग्रुपमध्ये असं काही झालं होतं, सुरुवातीला बऱ्याच मैत्रिणी असतील, मित्र असतील, आणि मग शेवटी तुम्ही तिघी राहिलात? नाही. सुरुवातीपासूनच म्हणजे आमची म्हणजे दोघींची झाली मैत्री. माझी जशी अमृतची झाली, अमृतची आणि पूजाची झाली, असं झालं. आणि त्याच्यानंतर आम्ही तिघी एकत्र आलो आणि तेव्हापासून एकत्रच आहोत. ओके. पण बऱ्याचदा ना असं युजली असं म्हटलं जातं की बायकांची मैत्री ही काही फार चिरकाळ टिकणारी नसते असं. सो तुमचा किती विश्वास आहे या सगळ्या वाक्यांवरती? हे खरं असतं, बायकांची मैत्री टिकते? बायका कुठे तिथे? हो हो हो. कोण बायका दिसतात तुला? तू सुरुवातच तिने मुलींना असं केलंय त्यामुळे. सो मैत्री जी असते ना ती एका माणसाशी दुसऱ्या माणसाबरोबर असते, व्हेरी ऑनेस्टली स्पीकिंग. तर आमच्याकडे जनरली आणि आम्ही लोकांकडे माणूस ह्या दृष्टिकोनातनं बघतो, ऍज अ ह्युमन बिईंग, एक व्यक्ती. मग ती बाई आहे का पुरुष आहे हा नंतरचा भाग झाला. सो सगळ्यात महत्वाचं हे की आपलं बॉन्डिंग जे असतं ते खूप एका माणुसकीच्या लेवलवर असतं. सो इट डझंट मॅटर. हो, म्हणजे आता बऱ्याच बायकांचं असं होतं की लग्नानंतर मुलं हे ते, ह्यांनाही दोघींना मुलं आहेत, पण ते माझ्यासाठी मुलांनाही बाजूला सोडून आलेले आहेत. हो, ते काहीही करू शकते. ते तिघींमध्ये कायम आम्ही ठेवलेलं आहे की घर, संसार, नवरा, मुलं एका बाजूला आणि आपली मैत्री एका बाजूला. आणि ते ना घरच्यांना सुद्धा माहिती आहे आमच्या, म्हणजे सासर माहेर दोन्ही, म्हणजे घरच्यांना सुद्धा माहिती असतो. पूजाकडे जाते म्हटल्यावरती नुसता टाइमपास फालतूगिरी असं करायला किंवा अमृताला भेटते तर असं नसतं, हे त्यांनाही माहिती आहे. अच्छा, म्हणजे काहीतरी महत्वाचं असणार. कारण असे काही आपण वरचेवर भेटत नाही किंवा असं दर आठवड्याला ठरवून भेटायचंच वगैरे असं करत नाही. पण जेव्हा भेटतो तेव्हा म्हणजे आपली यारी जगात भारी. कारण आमच्याकडे काही लोक 30 दिवसामध्ये 40 दिवस शूटिंग करतात. हो, हे मला आत्ताच कळलं थोड्या वेळापूर्वी. पण बऱ्याचदा असं होतं, आता तुम्ही सुद्धा या क्षेत्रात आहात, काम भरपूर असतं, त्यानंतर घर, संसार, मुलं, या सगळ्यातून मैत्रीसाठी एफर्ट्स घेणं आणि ती टिकवून ठेवणं कठीण जातं कुठेतरी. आणि काय एफर्ट्स घ्यावे लागतात की हा महिन्यातला एक दिवस का होईना आपल्या मैत्रिणींसाठी आपल्याला द्यायचा आहे? सो त्यासाठी काय करता तुम्ही? एफर्ट्स असे काही, जिथे एफर्ट्स घेतले जातात ना तिथे काही टिकत नाही. करेक्ट. जिथे मनापासून येतं ना तिथे सगळं टिकतं असं वाटतं मला. मी इथे कुठे आहेस, आणि हे कुठल्याही म्हणजे 2 महिन्यांनी पण होऊ शकतं. हा, मी इथे, ओके ठीक आहे, मी पोहोचते. किंवा आवाजावरनं लक्षात येतं की आता आपल्याला भेटलंच पाहिजे, आता काही गत्यंतर नाही. किंवा मग सरप्राईज मिळतं अचानक. सो सगळं अचानक भयानक आहे. असं ठरवून काही असत नाही. आणि कोणी काय असं ठरवून सुद्धा केलं नाही आमच्यात. असं ठरलेलं आहे बाबा की आज भेटायचंय आणि खूप वर्षानंतर भेटतो किंवा खूप महिन्यांनंतर भेटतोय, पण कोणी टांग दिली तर तरी सुद्धा आम्हाला फार काही वाटत नाही ग त्याचं.
मला असं वाटतं की, आणि हे पहिल्यापासून असं नाही की 20 वर्षात वय वाढली आणि त्याच्यामुळे ही मॅच्युरिटी आली, पहिल्यापासूनच. म्हणजे आपण जे म्हणतो ना, इफ यू लव्ह समथिंग सेट इट फ्री, इफ इट कम्स टू यू इट्स युअर्स, अदरवाईज इट वॉज नेव्हर मेंट टू बी युअर्स. सो तसं आमच्या तिघींमध्ये आहे. आम्ही प्रेम भरपूर करतो एकमेकींवर, पण लादत नाही काही. आम्ही भरपूर स्पेस देतो आणि कदाचित तेच आवडतं आम्हाला एकमेकींचं. ओके, जर आपण सिने क्षेत्राविषयी पाहायला गेलो तर असं म्हटलं जातं, असं सरसकट मी म्हणत नाही, असं म्हटलं जातं की या क्षेत्रात मैत्री ही फायद्यासाठी किंवा काही कारणांसाठी केली जाते किंवा काही असं. सो असे काही तुमच्या या दोघींव्यतिरिक्त किंवा त्या दोघींव्यतिरिक्त तुम्हाला कधी असे काही अनुभव आलेत या क्षेत्रामध्ये? पण जसं तू विचारलंस की आपल्या इंडस्ट्रीमध्ये म्हणजे आपल्या फायद्यासाठी किंवा मैत्री करतात का, तर मला असं वाटतं कुठेतरी की, आणि ज्याच्यासाठी मी मध्यंतरी ट्रोल सुद्धा झाले, मला असं वाटतं एव्हरी रिलेशनशिप ना, प्रत्येक जे नातं असतं, मग ते मित्रमैत्रिणीचं असो किंवा नवरा बायकोचं असो किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचं असो, आईचं मुलांचं असो, प्रत्येक नातं हा एक आरसा असतो. आपण जसं वागतो तसा समोरचा वागतो आणि जसा समोरचा वागतो तसं आपण वागतो. सो आपल्याला जर का त्या नात्यामध्ये विश्वास हवा असेल तर आपण समोरच्यावर विश्वास दाखवायला पाहिजे आधी, तर आपल्याला विश्वास मिळतो. आपल्याला जर का प्रेम हवं असेल तर आपण प्रेम द्यायला शिकलं पाहिजे आधी, तर ते येतं आपल्याकडे, आणि इन मल्टिपल्स. ओके, ते कमेंट्समध्ये खूप आलं होतं की अच्छा तुमचं आयुष्य खूपच चांगलं असेल, आत्तापर्यंत तुम्ही खडतर आयुष्याला तोंडच दिलं नसेल, किंवा तुमच्या आयुष्यात म्हणजे तुमचं आयुष्य इतकं प्रोटेक्टेड असेल की वाईट माणसं तुमच्या वाट्याला आली नसेल. असं नाही आहे गं. पण प्रत्येक नात्याकडे किंवा प्रत्येक गोष्टीकडे पॉझिटिव्हली जर का आपण बघितलं ना, तर आपल्याला त्याचे रिझल्ट पण तसेच मिळतात असं मला कुठेतरी वाटतं, आणि तसंच आम्ही तिघी जगत आलोय. आपले फ्रेंड्स जे असतात ना, आपलं कुटुंब तर नेहमीच आपल्या सपोर्टला आपल्या मागे उभं असतं, पण एक फ्रेंडचा जो सपोर्ट असतो ना, तो फार महत्त्वाचा असतो. सो तुमच्या तिघींच्याही आयुष्यात असे कोणते क्षण आहेत जेव्हा एक मैत्रीण म्हणून तुम्ही एकमेकींच्या पाठीशी खूप उभ्या होतात आणि तो क्षण कायम लक्षात राहील, असा कोणता क्षण होता? तिघींकडूनही मला ऐकायला आवडेल. मी डिवोर्स घेणार होते, सो माझे काही पर्सनल प्रॉब्लेम्स होते आणि मी दोघींनाही फोन केला की मला भेटायचं आहे, बोलायचं आहे जरा. आम्ही भेटलो आणि मग मी फक्त एकच वाक्य बोलले की मी आता नाही राहू शकत आहे, सो मी असं विचार करते की मी डिवोर्ससाठी जाते. त्याच्यावर दोघी बरं एवढंच म्हणाल्या आणि मग तो विषय सोडून मला वाटलं विचारतील की काय झालं, कसं झालं, मग काहीतरी सांगतील हे असं नाही तसं, असं करून बघ वगैरे, आणि थोडी रडारड होईल माझी. मी त्या तयारीत गेले होते कारण आतमध्ये खूप साचलं होतं. पण या दोघींनी तो विषय बाजूला ठेवून बाकीचे विषय काढले आणि इतक्या सुंदर पद्धतीने माझीच उत्तरं मला मिळाली. सो आज ती कुठल्या तरी प्लॅटफॉर्मवर पहिल्यांदा डिवोर्सबद्दल बोलली. हो, नाहीतर हा विषय सहसा ती काढत नाही. अर्थात डिवोर्स हा खूप कठीण क्षण असतो आणि त्यातून जाणं तर आणखीन कठीण असतं. सो या दोघींची तुम्हाला साथ मिळाली. हो, कारण काय असतं की आपल्या फील्डमध्ये आता आम्ही मैत्रिणी आहोत, तर लोकांना ना असं खूप चौकशा असतात की काय झालं, कसं झालं. लकीली माझ्या आयुष्यात 2 मैत्रिणी अशा आहेत ज्यांना हे ऐकण्यात इंटरेस्टच नाही आहे. त्यांना फक्त एवढंच हवं आहे की कुठल्या गोष्टीने तू आनंदी होऊ शकतेस, आणि माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. सो आपण अमृता तुमच्याकडे येऊयात. तुमच्या आयुष्यात असा कोणता क्षण होता जेव्हा 2 मैत्रिणींची खूप जास्त साथ मिळाली? माझ्या आयुष्यात सतत भयंकर परिस्थिती मध्ये मध्ये येत गेली आहे, आणि अदरवाईज मी खूप आनंदी, हॅपी गो लकी असायचे. पण मध्ये मध्ये खूप भयंकर अडचणी यायच्या आणि मला कळायचं नाही. तर एक एक्झाम्पल मला द्यावंसं वाटेल. ज्या एकदा 2011च्या आसपास, 10-11च्या आसपास आम्ही घर विकत घेत होतो मुंबईत, आणि कधीपासून म्हणजे मी बॅग घेऊन चालत 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 अख्ख्या मुंबईवर फिरायचे की एक घर घ्यायला पाहिजे. सो त्यावेळेला आमची पुण्यामध्ये काही प्रॉपर्टी होती, ती विकून आम्ही घेत होतो, आणि तिकडनं अर्ध डील झालं होतं आणि आम्ही इथे यांना टोकन अमाऊंट देऊन अर्ध डील झालं होतं 50%.
आता बाकीचे 50% तो माणूस देऊ शकत नव्हता बिकॉज बिल्डरचं काहीतरी डॉक्युमेंटेशन आणि प्रेशर होतं. सो माझं असं झालं की आता सतत कसं सगळं काहीतरी मध्ये आल्यावर अडकतं आणि मी खूप डिस्टर्ब होते. मला कळायचंच नाही की काय आहे, माझ्याच काही चूक आहे का, माझ्याच बरोबर असं होतं आहे का. आणि ही मुलगी सतत म्हणजे माझ्याबरोबर असायची. शिवाजी पार्कला राहते मी, त्यावेळेला सायनला राहायचे. ती माझ्या घरी यायची, मला पिकअप करायची. माझ्याकडे गाडी नसायची त्यावेळेला. जेवण बनवून आणायची, मला गाडीत खाऊ घालायची, मला ज्या ज्या ऑडिशन्सला आणि जिथे जिथे जायचं असेल तिथे तिथे न्यायची. आणि जेव्हा हिला शूटिंग असायचं त्यावेळेला ही सतत फोनवर असायची की हां आता माझा हा सीन झालाय, तू कुठे आहेस, काय करते. जसं शूटिंग संपलं किमान 5 मिनिटं मला भेटायची आणि मग घरी तो वेळ मुलांना द्यायची. म्हणजे तो काळ मी विसरूच शकत नाही. आणि पूजाबरोबर म्हणजे आत्ता मी 1.5 वर्ष खूप स्ट्रेसमधनं गेले. तर दादाश्रीजी म्हणून आमचे गुरु आहेत, त्यांच्या आश्रमातून मैत्री लाईट नावाचं एक हिलिंग लाईट ती मला देते. सो पूजा फक्त एवढंच. सुलेखाचं कसं आहे, ती रिस्पॉन्ड करते आपण बोलतो तेव्हा. पूजा फक्त म्हणते ओके मी तुला लाईट देते, किती वाजता देऊ, इतक्या वाजता. मी 12 वाजता जरी घरी पोचले ना, ही जागी राहणार, मला लाईट देणार, त्याच्यानंतर झोपणार. आणि मग माझं ना अचानक असं व्हायला लागलं की 15-15 दिवसांनी हां पूजा आता हे इथपर्यंत आलं, आता हां ठीक आहे आता आपण पुढचं काही बोलू नकोस. आणि ती सतत मला सातत्याने फक्त तो लाईट देत आली. जेव्हा पण म्हणजे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा भेटायची. आणि त्यामुळे मला इतकं, ह्या दोघी माझ्या अनेक मैत्रिणी, अनेक लोक ह्या वेळेला पाठीशी उभे राहिले, नो डाऊट. पण हे इतकं घरचं वाटतं ना की आहे आपल्याबरोबर आणि आपण निघून जाणार, याच्यात मी एकटी नाही आहे, आपण निघून जाणार आहे याच्यातनं. सो दुःख कधीच एकट्याचं नसतं, ते आपलं असतं, काही करू नाही शकत. तुझं दुःख ना मी समजू शकते ना, मला त्यातलं काही कळतं. माझी मैत्रीण 2014 मध्ये माझ्या बरोबर गेली, जे माझ्या मांडीवर गेली ती अक्षरशः. त्यामुळे तो एक वेगळाच हे होता. मी आजपर्यंत ती गोष्ट विसरू शकते. त्यामुळे मला माणसांवर विश्वास ठेवते किंवा काय म्हणताना, कारण मला एकच आहे, तू काहीही करा, तुम्ही श्वास घेताय, तुम्ही तब्येत तुमची ठीक आहे, तुम्ही ओके आहात, मला दिसतोय ना माणूस, बस झालं. कारण मी तो नसलेला नाही बघू शकत. हे नाही होणार आता माझ्याच्यानी. त्यामुळे सगळ्या सुखदुःखात पाठीशी काय पुढे काय, म्हणजे ह्यांनी मला कधी एकटीलाच नाही सोडलं कुठल्याही परिस्थितीत. आम्हीच नाही, अपर्णा हिच्या खूप मैत्रिणी आहेत आणि खूप मित्र आहेत. आणि हिचा स्वभाव असा आहे ना की प्रत्येक जण हिच्या पाठीशी उभं राहायला तयार असतं. कारण जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा पहिली आपण जी हाक मारतो त्याला पहिली ओ ही देते. सो हिनी खूप माणसं कमवली आहेत, ऑफकोर्स पूजानी सुद्धा, पण आमच्या तिघींमध्ये ही शी इज अ एक्स्ट्रोवर्ट. सो तिला माणसं जोडायला खूप आवडतात. पण त्या मनाने आम्ही तशा, म्हणजे मी त्यातल्या त्यात जास्तीच जरा एकट्या असतो. पण हिच्याकडे खूप माणसं आहेत आणि ती कमवलेली आहेत. ही देवाची देणगी आहे की माझ्याकडे काय आहे तर माझ्यावर खूप प्रेम करणारे माझे मित्रमैत्रिणी आहेत. आणि हे खूप खूप झालं, हे माझ्यासाठी खूप झालं. माझे आई वडील, मित्रमैत्रिणी, फॅमिली, प्रेम. अक्षरशः मी आधी टॅक्सीवाल्यांचे वगैरे भांडायचे, पण मला आता भांडायचे नाही का, भांडायचे, मारामारी करायची, मारायचीच तू त्यांना. मारायचे पण आता मी बदलले कम्प्लिटली. आणि आता मला कुठल्याही व्यक्तीवर फक्त आणि फक्त प्रेम येऊ शकतं. कारण कुठेतरी ना लोकांना वाटेल ही खोटं बोलतेय, पण हे सगळं खरं आहे. ही थोडंसं टँजंटवर बोलते. म्हणजे कदाचित हिच्या सख्ख्या मैत्रिणी ज्या इतर सुद्धा आहेत आणि आम्ही दोघी कदाचित आम्ही समजू शकतो की हे सगळं खरं आहे बरं का. पण हे जर का ती बाहेर 4 चौघात बोलली तर वाटेल की काय बोलतीये, है ना, थोडंसं रिलेट होत नाही. पण हिच्या बाबतीत प्रत्येक गोष्ट आम्ही रिलेट करू शकतो. हे खरंच येडं आहे. ओके, सुलेखा, तुमच्या आयुष्यातला असा कोणता क्षण आहे?
माझं आणि पूजाचं असं झालं की अनुपमाला आमची मैत्री झाली, ओळख झाली, मैत्री व्हायला खूप वेळ गेला, एकमेकींना आम्ही ओळखायला लागलो. पण मी तिला क्रेडिट देईन, मैत्रीचा पुढाकार तिने घेतला, तिने खूप जीव लावला आणि केवळ तिने जीव लावला म्हणून मला ते रेसिप्रोक, मी म्हणाले ना की कुठलंही रिलेशनशिप असतं ते इट्स लाईक अ मिरर, आरसा असतो, तर तिने ते प्रेम दिलं म्हणून मला ते करावं लागलं रेसिप्रोकेट. आणि आत्ता आम्ही तिघी इन्सेपरेबल आहोत. एक तिची गोष्ट मला खूप आवडते की मी राहते दादरला आणि मी गेली 4 ते 5 वर्ष मडमध्ये शूटिंग करते. ओके, आणि तेच हाल तिला माझे बघवले नाहीत. सो तिने ते सगळे दिवस किंवा काही महिने मी हिच्याकडे राहिली आहे. मला ऑकवर्ड वाटायचं की असं मी कुणाकडे राहायला जात नाही, खरं तर मला खूप ऑकवर्ड वाटायचं, पण स्वतःचं घर कुणाकडे तरी कुणासाठी तरी असं उघडायचं, ह्याला खूप काय म्हणतात, खूप मोठं मन लागतं. तिच्या घराची चावी माझ्याकडे तिने देऊन ठेवली होती की बाबू कधी पण लागलं तरी यायचं हां. आणि आपले शूटिंग तुला माहिती आहे ना 11-12 किती वाजता संपतात, कधी 10-10:30, कधी 12 असं होतं. पण तिचं घर माझ्यासाठी कायम उघडं असायचं, दोघींचंही. पण मी तिच्याकडे राहिले. बरं, ती सकाळी मी जेव्हा शूटिंगला जायचे तेव्हा मला रात्री विचारायची की किती वाजता आहे उद्या शूटिंग, मग मी तिला सांगायचे. मला आधी वाटलं की जनरली विचारते, पण मी उठायच्या आधी माझे डबे तयार ठेवायची ती. त्याच्यानंतर स्वतःचे डबे करायची, आम्ही एकत्र शूटिंगला जायचो. म्हणजे मी तिथे जवळपास काय म्हणतात ना, क्वीन नाही, ते अगं ते पॅकेजेस असतात ना, हा, तसं ती मी काही मंथ्स काही नाईट्स असं पॅकेज एन्जॉय करते असं मला वाटत होतं. त्याच्यानं मला खूप गिल्टी सुद्धा वाटलं. पण तिने केलं ना तर ती छप्पर फाडके करेल, नाहीतर काहीही करणार नाही. म्हणजे प्रेमाच्या व्यक्तीसाठी काहीही करायला तयारी असते तिची. आणि लाड म्हणजे माझे इतके केलेत तिने, इतके केलेत. पॅम्परिंग म्हणतो ना आपण, फाजील लाड केले. दोघी फार गोड आहेत त्यामुळे खूप खूप. मी पण तिच्याकडे असंच जाऊन राहिले आणि सकाळी शूटिंगला डबा, तू किती वाजता येणार, आणि मी वेंधळी, त्यामुळे तू हे घेतलंस का, ते घेतलंस का, हे आहे का तुझ्या बॅगमध्ये, हे लागणार आहे तुला, तर हे घेऊन जा. हां 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 हां. त्यामुळे मला ही आणि ह्या दोघी खरं असल्या की काहीच. आणि माझ्या बाकीच्या पण मैत्रिणी, त्यांना माहिती आहे की हिचं सगळं गोळा करून हिच्या बॅगमध्ये ठेवा, नाही तर ही बॅगही विसरून जाऊ शकते. पण ग्रुपमध्ये अशी एखादी व्यक्ती असावीच लागते की जी अशी काळजी घेईल सगळ्यांची, एक आईप्रमाणे असेल. तशा पूजाताई आहेत असं. हा, म्हणजे आम्ही दोघी जणी आहोत, पण त्यातल्या त्यात बडी मम्मी ती आहे, छोटी मम्मी मी आहे, आणि ही छोटीच. पण मी जसं आता तिघींच्या ग्रुप बद्दल बोलले की एक जण असं असतो, एक जण तसा असतो. मस्तीखोर कोण आहे तुम्हाला तिघींमध्ये सर्वात जास्त? कसं सांभाळावं लागतं? कधी ट्रिपवर गेलात किंवा कुठे फिरायला गेलात, ही व्यक्ती आहे जी मस्ती करणारी, हिला आता आपल्याला सांभाळायचं? नाही, सांभाळायला नाही लागत ग, मोठी आहे तशी. शांताराम. बरं, फॅमिलीज, तुमच्या तिघींच्याही फॅमिलीज किती इन्क्लूड आहेत तुमच्या फ्रेंडशिपमध्ये? जेव्हा स्मिताताई होत्या ना तेव्हा आम्ही एकत्र पण पार्ट्या करायचो किंवा एकमेकींकडे राहायला जायचो. म्हणजे मी, माझी सासू, ही पूजा, अमृता सगळे एकत्र असायचो. स्मिताताई गेल्यानंतर तसं म्हणजे फॅमिलीज अशा एकत्र नसतात, पण फॅमिलीजमध्ये माहिती आहे की ह्या दोघी आयुष्यात खूप महत्त्वाच्या आहेत, हे डेफिनेटली माहिती आहे. फॅमिलीज म्हणजे माझ्या आईला पूजा इतकी आवडली, आणि माझी आई टफ आहे कारण ती टीचर आहे, स्ट्रिक्ट. सगळ्यांना आम्ही घाबरतो तिच्या आईला खूप, म्हणजे खालीच घाबरायला सुरुवात होते आईवर, आपल्याला नीट वाजलं. पूजा ही अशी एक व्यक्ती आहे की मी म्हटलं की मी पूजा एवढं म्हटलं की ती म्हणते हो हो ओके ओके. इतकी आईला पूजा आवडते. आणि सुलेखा सुद्धा, कारण गणपतीला सुलेखा आली की ती आधी किचनमध्ये येते, हातपाय धुते, आणि काहीही आई जे काही करते, पराठे किंवा बाकीचे खात असतात, ही सुरू होते डायरेक्ट. त्यामुळे एकदम घरगुती वातावरण आहे. मी पण हिच्या घरी गेले, स्मिताताईंकडे गेले, अंबर सगळेच. म्हणजे आता तू काय जेवणार आहेस, तुला काय देऊ, आणि आता टीयू पण, आणि आता टीयू पण, बापरे.
ती आर्या तर माझ्या मांडीवर झोपणारी आहे मुलगी मला म्हणते तुला कॉफी देऊ का अमृता मावशी तुला हे आवडतं तुझ्यासाठी पास्ता बनवू का तिला माहितीये मला काय करायचं आणि ह्या मॅडम तर फोनच करतात की आज हे बनवलंय अमृत म्हणजे तिला हवं असेल की आम्ही तिथे पोचावं आता पण याच्या मेकअप रूम मध्ये म्हणजे घरी काय काय मी बनवून ठेवलेलं आहे हे म्हणजे मला जे काय आवडतं ते बरं आमचं ठरलं नव्हतं काही की ह्याच्यानंतर कुठे भेटायचंय किंवा कुठे जायचंय किंवा काय करायचंय पण तिने बनवून ठेवलंय घरी आमच्या आवडीचं सगळं मी पटवायचा प्रयत्न करते येत नाही येत पण आपला इंटरव्ह्यू वेगळं तेवढं करते ती व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन असं सो आपला इंटरव्ह्यू संपल्यानंतर एक पार्टी होणार आहे असं दिसतं प्लीज मी विचार केला तर ऍक्च्युली घेऊन यावा आधी ते काहीतरी ओके सो आपण थोड्या वेळापूर्वी एक गेम खेळला होता आणि आता आपण चेक करूयात की उत्तरं तुम्ही किती बरोबर दिली अरे बापरे ओके तिघींची पहिली भेट कधी झाली होती गोष्ट एका लग्नाची नावाची सिरियल करत होतो आम्ही अमृता आणि मी ऍक्टिंग करत होतो आणि सुलेखा कॉस्ट्युम करत होती 20 तिघींची एकत्र मालिका म्हणजे गोष्ट एका लग्नाची सुलेखा कॉस्ट्युम करत होती मी आणि पूजा काम करत होतो त्यावेळेला मी म्हणाले होते 20 वर्षापूर्वी मी म्हटलं होतं अभिलाषाच्या वेळेला करेक्ट हा मी तिसरंच उत्तर दिलं होतं काय आपण तिघी मला वाटतं गोष्ट एका लग्नाचीला आपण दोघी ऍक्टिंग करत होतो आणि ती कॉस्ट्युम करत होती तेव्हा पहिल्यांदा पण त्याला झालीच की 20 वर्ष बरोबर आहे तिचं की आपण तिघी एकत्र त्यावेळेला भेटलो हे मी पण सांगितलंय आणि आम्ही दोघी अभिलाषाला आणि तू आणि ही अनुपमाला ही अनुपमा ओके तिघींची फेवरेट प्लेस एकमेकींची सांगा सुलेखाची गाडी आम्ही तिघी जणी जिथे भेटू तिकडे आम्ही धुमाकूळ घालतो सो नथिंग इन पर्टिक्युलर जिथे तिघी एकत्र असू कुठलीही प्लेस असं काही नाही बघा म्हणजे तुम्ही काय उत्तर दिले मला माहित नाही सुलेखाची गाडी मी उत्तर दिलं होतं आपण जिथे भेटू ती मी पण तेच सांगितलं की असं काही स्पेसिफिक नाही आम्ही म्हणजे आता हा स्टुडिओ ही आमची फेवरेट प्लेस ओके जिथे तुम्ही असाल ती ओके राग कोणाला सर्वात जास्त येतो मला आपापसात येत नाही बाहेर कदाचित म्हणजे रागवत असू पण आमच्या तिघींमध्ये तसं रागीट वगैरे कोणीच नाहीये असं काही तुला असं म्हणालीस दोघींनी स्किप केलेलं त्यांनी स्वतःच उत्तर दिलेलं मलाच येतो नाही असं म्हणजे आम्हाला तरी तसा अनुभव नाहीये ओके एकमेकींचा आवडता पदार्थ आय थिंक सुलेखाला सुशी खूप आवडते आणि अमृताला पुरणपोळी सुलेखाला सुशी आवडते आणि पूजाला खरं नॉनव्हेजमध्ये काहीही पण प्रेफरेबली मटण अमृताला ती व्हेजिटेरियन आहे आणि तिला सगळ्यात जास्त पुरणपोळी आवडते पूजूला नॉनव्हेज खूप आवडतं त्यातल्या त्यात मटण पुरणपोळी मटण सुशी ही उत्तरं बऱ्यापैकी बरोबर होती जर तिघी आज लॉटरी जिंकलात तर सर्वात पहिल्यांदा काय कराल एकमेकींना फोन करून सांगू मला देतील बेबी चल देखो बाहेर लेके जाते असं म्हणून मला जेवायला खायला ट्रॅव्हल करायला घेऊन जातील काय करतील आय डोंट नो पण ज्या आयुष्यात खूप मोठी एखादी गोष्ट घडली तर आम्ही पहिला फोन एकमेकींना करतो तो आणि कदाचित मलाच विचारून करतील किंवा मला लॉटरी लागली तर मी त्यांना विचारून करेन एकमेकींना सांगणार फोन करून तू त्या दोघी माझ्यावर पैसे खर्च करतील आणि मग आम्ही ट्रिपला जाऊ आपलं ठरलंच आहे दॅट्स इट इतकेच होते प्रश्न आणि बऱ्यापैकी 80-90% उत्तरं बरोबर होती बरं माझ्याकडे आता तुमचे काही जुने फोटोज आहेत सो मला त्याच्या मागचा किस्सा ऐकायला आवडेल की हा फोटो कधीच आहे तुम्हाला आठवतोय का मी चेक करेल बापरे भुगा आहे तुम्ही सांगा कठीण प्रश्न मला आठवलं तिला सगळं आठवतं सांगेल ओके तुमच्यासाठी पहिला फोटो आहे तो हा कॉमेडीची बुलेट ट्रेन सो किती वर्षांपूर्वीचा असेल हा तरी 10-12 ना 10-12 वर्षापूर्वी आणि आम्ही वेगळी स्किट्स करत होतो आणि अचानकच भेटलं ओके सो दुसरा फोटो आहे तो हा तिघींचा कोणाचं घर आहे ग हे
हा मला आठवतंय अस्मिता चित्राचं ते तुमचं हे होतं प्रेझेंटेशन. हा अच्छा. आणि त्याच्यानंतर आपण हो, जेवायला शेफला- गेलो होतो. हो, शेफला गेलो होतो. तेव्हा काढला. ओके, पुढचा फोटो आहे तुम्हा दोघींचा. पुण्याला रात्री काहीतरी कुठचं तरी फंक्शन अटेंड केल्यानंतर मी तिच्याकडे गेले होते आणि तिथे जाऊन आम्ही आय थिंक सुंदरा पण होता माझ्या बरोबर. हो. हा ओके, तिसरा आहे पुढचा फोटो आहे तो हा माझ्या घरातला आहे हा तुझ्या घरातला आहे आणि टिल्लू पण आहे. हो. आणि आर्या आहे का? नाही टिल्लू आहे. आपण चौघी आहोत. ओ टिया आहे माझ्या घरातला आहे, पण कधीचा आहे मला नाही आठवत आहे. हा रॅन्डम आलो होतो आम्ही दोघी तुझ्याकडे. टियाचं वय बघ ना, लहान. त्याच्यावरून कळेल. टिया मोठी 15 वर्षाची वगैरे दिसते मला टियू. सो 3-4 वर्षापूर्वीचा आहे. 3-4 वर्षापूर्वीचा. ओके, सो पुढचा आहे तो हा मी विसरूच शकत नाही. पुन्हा एकदा माझा डिवोर्स चालू होता आणि मी इंटरेस्ट आला आणि मी मीरा रोडला गेले होते राहायला. आणि माझा पहिला वाढदिवस असा होता की कुणी नाहीये, मी एकटी आहे. आता हसू शकतो याच्याबद्दल. तेव्हा म्हणजे एखादी गोष्ट जेव्हा होऊन जाते आणि आपण त्यातून सुद्धा म्हणजे स्वतःला सावरतो, आपल्या बरोबर आपली माणसं असतात. सो आत्ता मी हे हसून बोलू शकतोय, पण त्यावेळेला तिला इतकं सांभाळायला लागायचं ग. म्हणजे आपण डिप्रेस्ड आहोत किंवा काहीतरी तुझ्या बरोबर चुकीचं होतंय किंवा हे बोलूच शकायचो नाही, ते सोडून आम्ही बाकी सगळं बोलायचो. सो तेव्हाचा हा अचानक माझं असं झालं की एकटीच आहे मी. हे पहिल्यांदा आयुष्यात असं आहे की मी एकटी आहे. आणि 12 वाजता बेल वाजले आणि मी घाबरले, कारण इतक्या रात्री माझ्याकडे तसं कुणीच येत नाही. मीरा रोडला तर त्याहूनही नव्हतं, कारण हिचं शूट आहे, बोलणं झालं होतं, हो उद्या कॉल टाईम आहे, 8:30ला पोचायचंय. म्हटलं शक्यच नाही. मी ते जाळीचं दार उघडून बघितलं तर सुलेखा उभी होती केक घेऊन. सो हा मेमोरेबल बर्थडे. ओके, हा तुमच्यासाठी आहे. आम्ही काढलेला आहे. हो आम्ही काढलेला फोटो आहे. माझ्या वॉक इन वॉर्डरोब मधला आहे तो. ओके, आणि ही तुमची मुलगी. माझी मुलगी. तिला वाटायचं की मी तिची मैत्रीण आहे खरं तर. हो तिच्या मुलीलाही तेच वाटतं की मी त्यांची मैत्रीण आहे. त्यांना वाटतं की ही यांच्याबरोबर का वेळ घालवते उगाच? आपल्याला भेटायला आपल्याशी का नाही खेळत आहे. मी मनवा आणि टिया लंगडी खेळत होतो हिच्या घरात येऊन. पण मला हे खूप छान वाटतंय की तुमची जी मैत्री आहे ती स्मिताताईंसोबत सुद्धा होती, ती सुलेखाताईंसोबत सुद्धा आहे आणि सुलेखाताईंच्या मुलीसोबत सुद्धा आहे. सो खूप जास्त कनेक्टेड आहे हे असं नाही वाटत? हो आहे अगं, सगळंच कनेक्टेड आहे. आणि पण आम्ही क्रेडिट देतो ते माझ्या सासूबाईंना. त्यांच्यामुळे आमची मैत्री झाली. सो टोटल 100% क्रेडिट सासूबाईंना. त्यांना फिल्टरच नसायचा की काय वय आहे, वयोगट. त्यांचं जमलं की जमलं, मग मैत्री. मी शूटिंगला एकदा काय झालं होतं माहित नाही, रात्री उशिरा शूट संपलं होतं का काही, 9च्या शिफ्टला मी 9:30ला उठले आणि मी म्हटलं स्मिताताई मी आत्ता उठले, याला काहीच अर्थ नाही, आता तुम्ही मला काढून टाकणार सिरियल, आता मी करू काय? आणि त्या म्हणाल्या हॅ काही काळजी करू नको, घाबरू नकोस, तू ये आरामात. आणि मग मी फुल, आणि मडला शूटिंग मी सायनला राहायचे, म्हणजे 1.5 तास तिकडे. अर्ध्या तासात मी धपाधप तयार होऊन पोहोचले आणि तिकडनं उर्मिला मला फोन करून म्हणते आपण रमी खेळतो, तुझी पानं वाटून ठेवतो, तू अजून आली. म्हटलं तुला लाज वाटते का, शूटला मला उशीर झाला, रमीचं काय बोलते फोन ठेव. मी पोहोचते. तिकडे गेल्यावर संजय सुरकर आरामात तयार हो बेटा, कारण मेकअप करायचा आहे आणि आपल्यामुळे प्रोडक्शनचे खूप पैसे खर्च होतात जर एखादा आर्टिस्ट लेट आला तर. आणि ही चांगली गोष्ट नाहीये. आपण वेळेवरच गेलं पाहिजे, वेळेच्या आधी. हे सगळं मला त्यावेळेला इतका त्रास होत होता आणि ह्यांना काहीच रिॲक्शन द्यायची पडलेली नव्हती. ते आरामात आपलं एक शूट चाललंय ग, आपण तुझ्यासाठी थांबू का, मी नवीन माणूस आहे, तुम्ही नका थांबू, तुम्ही मला ओरडा, तुम्ही मला काढून टाका, काहीतरी करा, असं काहीच नाही. आणि पत्ते खेळायला तयारी केली होती, तुझं नंतर आहे, आम्हाला सगळं माहिती आहे की तू उशिरा उठलीस तर तू घाबरू नको.
ह्याच्यापेक्षा तुम्हाला वर्किंग एन्व्हायरमेंट मध्ये रिलॅक्सिंग काय असू शकतं ह्याच्या व्यतिरिक्त मला सांगा. म्हणजे तुला माहितीये का, कधी कधी असं व्हायचं की आम्ही सगळेच आता ते खूप क्लिशे वाटतं की एक फॅमिली आहे वगैरे, पण तसेच राहायचो आम्ही सगळेजण. हिला मासे आवडतात. मला एक किस्सा आठवतोय स्मिताताईंचाच पुन्हा एकदा. मला वाटतं जे खाऊ घालायची आवड जी झाली ती स्मिताताईंमुळे झाली. शूट करत होतो अनुपमाचं. आपण जे बघितले तसेच संस्कार करतात ना ग आपल्यावर. अनुपमाचं शूट करत होतो मढला, आणि असंच बोलता बोलता मी म्हटलं की स्मिताताई आज ना मस्त बांगडा खावासा वाटतोय. त्याच्यावर ती म्हणाली बांगडा खावासा वाटतोय, थांब. तिने सुलेखाला फोन केला, ताबडतोब ये इथे असं म्हणून. सुलेखा दादरवरनं मढला पोचली. 80 बांगडे आणले होते. या दोघी किचन मध्ये तिथे वाटण बिटण करतायत. शूटिंग चालू आहे सेटवर. शॉट लागला की स्मिताताई पळत यायच्या, क्लोज द्यायच्या, झालं माझं असं म्हणून निघून जायच्या. त्यांनी आयत्या वेळी पोळ्या कमी करा, भात वाढवा असं सांगितलं, आणि अख्ख्या सेटला त्यांनी जेवू घातलं. आणि एवढ्या मोठ्या पातेल्यात ते बांगडे करून, आणि त्या दोघींनी ज्या प्रेमाने खाऊ घातलंय सगळ्यांना. बरं, एवढं आडवा तिडवा हात मारून जेवल्यानंतर झोप येणार. ब्रेक ओव्हर नंतर माझा क्लोज. तर मी सहज बोलले की आता ना झोपावंसं वाटतंय. त्याच्यावर स्मिताताई म्हणाल्या हो का, ठीक आहे. तिने जाऊन संजय सरांना सांगितलं की पूजाचा क्लोज नंतर घे, तिला 1 तास झोपायचंय. आणि लाईट बंद करून वर सांगितलं मेकअप रूम मध्ये कुणी येऊ नका, तिला डिस्टर्ब नाही व्हायला पाहिजे, आणि झोप बाळा असं म्हणाल्या त्या. मी झोपले. 1 तासाने अत्यंत आरामात प्रेमाने उठवलं की कॉफी आणली, उठ, टचअप करून घे, करूया का आता शूट, झालीये का झोप. मी म्हटलं हो. आणि त्याच्यानंतर मी जाऊन उभी राहिले क्लोज द्यायला. सो हे मी पाहिलंय त्यांचं, त्यामुळे ते इतकं आवडलं की ते. तुला ती स्पेशल ट्रीटमेंट का होती माहितीये ना, सांगू. माझ्या समोर हिला सुनबाई हाक मारायच्या. OMG. माझ्या समोर हिला, आणि माझं असं व्हायचं मी आहे म्हणजे सख्खी सून समोर असताना तुम्हाला सुनबाई. आणि आमचं प्रेम इतकं की मला काहीच नाही वाटायचं ना. मलाही ऑकवर्ड व्हायचं की हिच्या समोर बोलतायत. माझं असं की हा. स्मिताताईंनी खूप लाड केले, खूप. म्हणजे शूटिंगला आम्ही पुण्याला असायचो त्या वेळेला रात्री लवकर वेळेत झोप. हिला आज रात्री उशीर झालाय त्यामुळे उद्या हिचं शूटिंग कसं थोडं उशिरा लावा, पोहे करून द्या, चहा, म्हणजे स्वतःच्या हाताने करून आपलेपणा जो असतो ना तो अशीच लोक घडवू शकतात. थँक्स टू हर की त्यांचं बघून शिकून आम्ही तसे घडत गेलो. जेव्हा की त्या खूप सिनियर ऍक्ट्रेस होत्या, आणि एवढं सगळं असताना नवीन जनरेशन सोबत मिक्स होणं आणि म्हणजे खरंच शिकण्यासारखं आहे. काहीच ऍटिट्यूड ह्यांच्या घरात माहीतच नाहीये की आपण काय आहोत, किती मोठे आहोत, किती आपण आपल्याला खरं इम्पॉर्टन्स. आज फेमस असं म्हटलं तर आमच्या सगळ्यांमध्ये हीच आज स्टार आहे, पण हे हिला माहीतच नाही. कुठल्याही वेळी यांच्या घरी जा, कुणीही जेवल्याशिवाय जात नाही. आणि मुलंही दोघं, आर्य आणि टिया सुरू. टिया तर फार सुंदर स्वयंपाक करते. हो, हे मागच्या वेळी आपलं बोलणं झालं होतं. सो तुमच्यासाठी पुढचा फोटो आहे तो तुम्हा दोघींचा. पहिला अनुपमाचं शूटिंग चालू होतं आणि तू आली होतीस भाटी गावला. हो, चालू होतं आमचं शूटिंग आणि तू तिथे भेटायला आली होतीस. करेक्ट. ह्या दोघी जिथे असायच्या तिथे मी पोचायचे. ओढली जायची. ओके, पुढचा फोटो आहे तो हा सुलेखा तुझ्या माझ्या घरी आहे. मागचे हो. ऐक तेच आहे. ती ना मला टी शर्ट द्यायची, तिचे कपडे द्यायची. तुला माहितीये ना, टिल्ल्या ना त्या साईजची टीव आणि त्या साईजची अमरू. बघ, इतकी आगाऊ माझी मुलगी, इतकी आगाऊ. ती मला सांगायची मम्मा मला ना हा फ्रॉक होत नाहीये, अमृता मावशीला देऊया का. अगं काय तुला लाज लज्जा. राधा करते हे. राधाचे शूज हिला दिलेत. हो, आणि मला झालेत आणि मी घातलेत ते. राधासाठी शूज आणले होते आणि ते अचानक राधाचं असं झालं की मम्मा होत नाहीयेत. आणि मला झालं काय राधा पटपट पाय
कशाला टेन्शन घेते, अमृता मावशी आहे ना असं म्हणाली ती. आणि हिला झाले. आणि माझे टी शर्ट टीयू घालून फिरायची, मला तुझा टी शर्ट दे ना, कारण आम्ही एकमेकांचे कपडे घालायचो ना. तर तिचं असं व्हायचं की हा, आणि एक दिवस इस्त्री करत होती ती, नाही नाही मला तुला द्यायचं, तेव्हा मी छान इस्त्री करून देते. माझं असं झालं की मैत्रीण अमृता मावशी ही मैत्रीण. पण हे खूप क्यूट आहे की आपल्याच मैत्रिणीसोबत आपल्याच मुलांची इतकी गोड मैत्री होते. नाही, कधी कधी नाही गोड वगैरे नसतं. कारण माझी मुलगी असं म्हणते की मला आयुष्यात पहिल्यांदा जेव्हा बॉयफ्रेंड होईल माझा, तर मी पहिला फोन अमूला करून सांगणार आहे. नाही त्या बॉयफ्रेंडला अमृता मावशी नको आवडायला. माझं एक वेगळंच टेन्शन. प्लॉट ट्विस्ट. ती लहान होती हा, तर तिने, आमची आणखी एक मैत्रीण आहे ममता, तर ती म्हणाली की मम्माची मुलगी मी, ममताची मुलगी यशिका, पूजाची मुलगी राधा, तुझी मुलगी कुठे आहे? तर मी म्हटलं झाला आता तू पण बोल. मी लग्न नाही केलंय ना, मला बॉयफ्रेंड हस्बंड नाहीये म्हणून नाहीये. ओ माय गॉड. मग आता मी म्हटलं आता मला मिळालंच नाही कोणी. ती खूप वेळ विचार करून आली. मग ती म्हणाली एक आहे, तुला चालेल का, थोडे दिवस थांबायला लागेल. मी म्हटलं सुलेखा, हिला कोणती आवडत खपवते, तिला आवडायचा एक मुलगा आणि तू त्याच्याशी लग्न कर म्हणून तिने असं जीवावर सॅक्रिफाईस येऊन की तो मोठा होईल तर तू तरी कर, कारण आधी तुझं व्हायला लागेल. सॅक्रिफाईस कर म्हटलं कठीण होतं. ओके, तुमच्यासाठी शेवटचा फोटो आहे तो हा. माझ्या गणपतीला 2-3 वर्षापूर्वी असेल, 2-3 वर्षापूर्वी. अमृताच्याकडे गणपतीला जातोच आम्ही सगळे. म्हणजे वर्षभर कोणी नाही भेटलं ना मला, गणपतीला फोन पण नाही करायला, हा मी इतके वाजता, हा ओके. लिटरली असं झालेलं आहे. हीच पोचत नाही कारण हिची कारणं वेगळी असतात. पण राधा खेचून आणते आता मला. राधाला जायचं असतं. ओके, मला अजून एक दाखवायला आवडेल की ज्यामध्ये तुम्ही तिघी सुद्धा आहात आणि स्मिताताई सुद्धा आहेत. मी कुठे? नाही अमृता नाही. अच्छा, अमृता नाही, पण आम्ही तिघी जणी आहोत. भार्गवी आहे, स्मिता तळवलकर, पूजा नाईक आणि सुलेखा तळवलकर. अनुपमाचा आहे. अनुपमा. सो खूप छान किस्से कळले तुमचे आणि खूप छान ऐकायला मला सुद्धा आवडले. बरं, आता आपण शेवटाकडे येतोय. जर एकमेकींना आज काही कन्फेस करायचं असेल, सल्ले द्यायचे असतील तर ते काय असतील? सल्ले किंवा काही सांगायचंय? सांगायचं म्हणजे मला कायम त्यांना हे, आणि त्यांना माहिती आहे की मी नाही राहू शकत त्यांच्याशिवाय. म्हणजे जर का आयुष्यात ह्या दोघी नसतील तर मी काय करेन माहित नाही, कारण मला म्हणजे विचार पण करवत नाही. आणि कुठेतरी मला असं वाटतं की एक बहीण हा फॅक्टर आमच्या आयुष्यात नाही आहे. म्हणजे मी एकुलती एक आहे म्हणून मला बहीण नाही आहे. हिला भाऊ आहे, बहीण नाही आहे. आणि पूजूची बहीण होती पण शी इज नो मोर. तर एक कुठेतरी एक आम्हाला तिघी नाही ना, बहीण हे जे काय म्हणतात हे नातं आहे ना बहिणीचं मैत्रिणीचं, ते कुठेतरी आम्ही एकमेकींमध्ये शोधतो आणि वी आर व्हेरी सॅटिस्फाईड विथ इच अदर असं मला कुठेतरी वाटतं. सोल सिस्टर्स. टोटली. तुम्हाला दोघींना सेम. मला असं सांगावं असं वाटेल की काळजी करू नकोस, जास्त विचार करत जाऊ नकोस. छान तब्येत राहणार आहे तुझी आणि तू खूप छान 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 राहणार आहेस कायम. अँड यू आर ऑलवेज इन माय प्रेयर्स अँड आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. आणि तू माझी काळजी घेत राहा प्लीज. तू माझी काळजी घेत राहा. दादा आहे, दादा आहे. ओके, बरं, आता शेवटचं जर एकमेकींना काही गाणं, पोएम, शायरी काही जर डेडिकेट करावीशी वाटली तर काय कराल? गाणं येत असेल तर उत्तम. तुम्हाला नाही, नक्कीच नाही आम्ही आवाज तिघीही सगळे डिसोन करतील. फार उत्तम गातो तिघी, त्यामुळे कुणाही समोर गात नाही. मी लिहून ठेवलंय पण प्रॉब्लेम असा आहे की मला दिसत नाहीये. मला एक गाणं येतंय जे मी म्हणणार नाहीये, म्हणा, जे मी बोलून दाखवणार. ओके, चालेल चालेल.
यारो दोस्ती बड़ी ही हसीन है, ये ना हो तो बोलो क्या जिंदगी है, कोई तो हो राज़दार, बेगरज बेगरज करता हो प्यार. वा वा एक शायरी आहे जी या दोघींसाठी आहे. न जाने इस जिंदगी में तुम्हारी ही जुस्तजू क्यों थी, न जाने इस जिंदगी में तुम्हारी ही जुस्तजू क्यों थी, न जाने ये मोहब्बत बस तुम्ही से क्यों थी, न जाने ये मोहब्बत बस तुम्ही से क्यों थी. दीवाने थे पागल थे मजनू थे हजारों जहां में, दीवाने थे पागल थे मजनू थे हजारों जहां में, न जाने ये जान बस तुम्ही पे कुर्बान क्यों थी. तू लिहिली आहेस ना? येस. खूप छान. ती फार सुंदर शायरी करते. एवढं बॉयफ्रेंड पण नाही लिहिणार, नवरे पण नाही लिहिणार कोणी. पण आम्ही आहोत, तुला कशाला बॉयफ्रेंड पाहिजे? नकोच आहे मला. म्हणजे काय? आम्ही आहोत ना. सो थँक्यू सो मच. आणि खूप छान वाटलं तुम्हाला तिघींशी गप्पा मारून. खरंच खूप छान वाटलं. आम्हाला सुद्धा खूप बरं वाटलं. आपण थँक्यू सो मच. प्रणाली थँक्यू सो मच. तुम्ही सगळेजण, आय एम सॉरी, निलेशचं मला नाव माहिती आहे, आकाश, आपण गेल्यास भेटलो होतो, रोशन, अमित, थँक्यू व्हेरी मच. खूप छान फ्रेंडली टीम आहे तुमची, व्हेरी टॅलेंटेड पीपल. आणि लोकमत फिल्मी थँक्यू व्हेरी मच आज आम्हाला इथे बोलवल्याबद्दल. हो, खूप 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 धन्यवाद. कारण हा क्षण आमच्यासाठी सुद्धा तुम्ही मेमोरेबल केलाय. सिरियसली. खरं खरं. येस, थँक्यू.